साकीनाका येथील दुर्दैवी घटनेनंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली। अशा प्रकारच्या घटना घडणं अत्यंत दुर्दैवी असल्याचं सांगत त्यांनी या प्रकरणाची संपूर्ण जबाबदारी मुंबई महानगरपालिकेची असल्याचं म्हटलंय। या घटनेत निष्काळजीपणा करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली। आवाज इंडियाशी बोलताना आठवले यांनी नागरिकांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड होता कामा नये असं स्पष्ट केलंय। फक्त एक साकी नाक्यावर फक्त पाहिजे चालू केंद्रीय राज्यमंत्री रामदास भाऊ आठवले आपल्यासोबत आहे। भाऊ, साकी नाक्यामध्ये एक व्यक्ती आज मेन हॉलमध्ये जाऊन पडलेला आहे, कसं पाहता या घटनेत? मला वाटतं की अशा पद्धतीच्या घटना घडणे दुर्दैवी आहे, या गंभीर बाब आहे। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे। मला असं वाटतं की याच्यामध्ये एखादा व्यक्ती पडून एखादा त्यामध्ये त्याचा मृत्यू होणं ही बाब अत्यंत सिरियस आहे। या प्रकरणाची नक्की पूर्णपणे चौकशी होणं आवश्यक आहे आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी आपली मागणी आहे। आता मॅनहॉल जे आहे ज्या ठिकाणी अशा पद्धतीचा धोकादायक असणाऱ्या ज्या जागा आहेत त्या पूर्णपणे त्या बंद करणं आवश्यक आहे। तर आता अधिकाऱ्यांनी तिकडे लक्ष देणं आवश्यक आहे। ज्यांनी दिलं नाही त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। एकंदरीत ज्या अधिकाऱ्यांचं यामध्ये दोषी आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी देखील यावेळी रामदास आठवले यांनी केलेली आहे।